नमस्कार. भाग 1 मध्ये मोत्याचे श्रीयंत्र ही डिझाईन आपण पाहिलेली आहे. इथपर्यंत ही डिझाईन तुम्हाला नक्कीच समजली असेल. तर आता भाग 2 मध्ये यामध्ये कलर मोती कशा पद्धतीने वापरायचे आहेत ते भाग 2 मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आधी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ एकदा पाहून घ्या आणि त्यानंतर पुढील डिझाईन बनवायला सुरुवात करा. यामध्ये मी हिरवे, पिवळे, गुलाबी हे मोती वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर वापरू शकता. आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला नक्की आवडत असेल, तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. तर पुढील डिझाईन कशा पद्धतीने करायची आहे, त्याआधी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहून मग बनवायला सुरुवात करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या साईजचे मोतीसुद्धा इथे वापरू शकता. तर या इथं मी 2 गुलाबी मोती धाग्यामध्ये ओवून घेतले आहेत. वरचे गोल्डनचे 4 मोती आणि गुलाबी 2 असे मिळून आपल्याला हा पहिला षटकोन बनवायचा आहे. आतल्या चांदणीमध्ये आपण कलर मोती इथं वापरायला सुरुवात केली आहे. चांदणीचा जो एक कोन असतो त्यामध्ये आपण हा पहिला षटकोन बनवत आहोत. त्यानंतर हा एक गुलाबी आणि 2 गोल्डन मोती यावर आपल्याला पुढचा षटकोन बनवायचा आहे. 3 गुलाबी मोती टाकून वरच्या गुलाबी मोत्यातून आणि बाजूच्या गोल्डन मोत्यामधून सुई फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर सुई या दिशेने आणून हे पहा 4 मोती इथं आधीच आहेत. तर आता 2 गुलाबी मोती टाकून हा दुसरा षटकोन आपल्याला कंप्लीट करायचा आहे. बाजूचे 2 आणि वरचे गुलाबी 2 हे मोती आपल्याला आधीच मिळतात. तर नवीन 2 गुलाबी मोती टाकून हा दुसरा षटकोन आपण इथं कंप्लीट केला आहे. आता ह्या 2 षटकोनाखाली आपल्याला 3 षटकोन बनवायचे आहेत. तर एका गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली आहे. 2 गुलाबी मोती आहेत, तर इथं 4 मोती टाकायचे आहेत आपल्याला. पहिल्यांदा आपण 1 षटकोन बनवला, त्यानंतर 2 बनवले आणि आता तिसऱ्या लाईनमध्ये 3 बनवत आहोत. वरच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. बाजूच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि इथं 2 गुलाबी मोती टाकून बाजूच्या 2 गोल्डन मोत्यातून आणि वरच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून हा षटकोन पूर्ण होतो. आता आपण सुई दुसऱ्या बाजूला न्यायची आहे. या तिसऱ्या लाईनमधला तिसरा षटकोन आपल्याला इथं बनवायचा आहे. तर सुई या दिशेनं घ्यायची आहे. बाजूच्या सर्व मोत्यातून एकदा मी सुई फिरवून घेतली आहे. आता इथं आपल्याला 2 गुलाबी मोती टाकावे लागतील आणि सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. तर इथं आपली तिसरी लाईन कंप्लीट झाली आहे. एक, 2 आणि 3. आता शेवटची जी लाईन येणार यामध्ये 4 षटकोन होणार आहेत. तर हे पहा गुलाबी 1 आणि गोल्डन 2 असे 3 मोती आहेत. तर आपल्याला 3 गुलाबी मोती टाकावे लागतील. या लाईनमधला हा पहिला षटकोन आहे. सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे.
पुढचा षटकोन बनवण्यासाठी या 3 गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली आहे. 3 आहेत तर 3 टाकावे लागतील आपल्याला. 3 मोती टाकून परत त्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत 3 मोती टाकून पुढचा षटकोन करायचा आहे. आता शेवटी आपल्याला इथं 4 मोती मिळतात. तर आता 2 गुलाबी मोती इथं टाकायचे आहेत आणि सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. दोन गुलाबी मोती टाकून सर्व मोत्यातून सुई फिरवायची. ते या चांदणीचा एक कोन आपण इथं कंप्लीट केला आहे. पुढची डिझाईन बनवण्यासाठी सुई आपण या दिशेने काढून घेतली. तर अशा पद्धतीनं राहिलेले 5 कोन पण आपल्याला याच पद्धतीनं पूर्ण करायचे आहेत. तर इथं मी पूर्ण करून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, परत एक षटकोनाचा पूर्ण असा संपूर्ण राऊंड इथं मध्यभागी करून घ्यायचा आहे. तर कॉर्नरपासून आपण सुरुवात करूया. हे पहा, कॉर्नरचा एक गुलाबी, एक गोल्डन आणि एक गुलाबी असे 3 मोती घ्यायचे आहेत आणि त्यावर 3 गुलाबी मोती टाकून पहिला षटकोन बनवायचा आहे या राऊंडमधला. हा राऊंड बनवताना आपण कॉर्नरपासून सुरुवात केली आहे. आता पुढचं षटकोन बनवताना पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढायची. तर इथे 3 मोती मिळतात, बाजूचा 1 आणि वरचे 2. तर 3 गुलाबी मोती टाकावे लागतील आपल्याला. सुई वरच्या मोत्यातून काढून घेते. आणि यानंतर पण याच पद्धतीनं वरच्या 2 मोत्यातून सुई काढून 3-3 मोती टाकत हे षटकोन बनवायचे आहेत. सेम तीच पद्धत आहे, त्यामुळे थोडं फास्ट दाखवलं इथं, कारण व्हिडिओ मोठा होऊ शकतो. आता परत आपण कॉर्नरवरच्या डिझाईनवर आलेलो आहोत. तर इथं आपल्याला 4 मोती मिळतात. हे पहा, गुलाबी 2, गोल्डन 1 आणि परत गुलाबी 1. तर फक्त 2 इथं गुलाबी मोती टाकायचे. यानंतर प्रत्येक कॉर्नरवर षटकोन बनवताना हीच पद्धत वापरायची आहे. 2 गुलाबी मोती टाकून कॉर्नरवरचे षटकोन बनवायचे आहेत आणि मधल्या बाजूवरचे आहेत ते बनवताना 3-3 गुलाबी मोती आपल्याला वापरायचे आहेत. वरच्या 2 मोत्यातून सुई काढून 3 गुलाबी मोती टाकून बाजूचा 1 आणि वरचे 2 असे मिळून हे षटकोन बनतात. वरच्या 2-2 मोत्यावर हे षटकोन बनवायचे आहेत. कॉर्नरवर 4 आहेत तर 2 गुलाबी मोती टाकून हा षटकोन आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर मधल्या बाजूवरचे जे आहेत वरच्या 2-2 मोत्यावर आपल्याला हे षटकोन बनवायचे आहेत. अशा पद्धतीनं हा राऊंड इथं आपला कंप्लीट झाला. आपण दुसरा राऊंड पाहणार आहोत. तर यामध्ये कॉर्नरच्या 3 मोत्यातून सुई काढली मी आणि इथं 3 हिरवे मोती आता टाकायचे आहेत. आधी आपण गुलाबी मोती आणि
डिझाईन बनवली होती. तर आता हिरवे मोती टाकून या ठिकाणी षटकोन बनवायचे आहेत. त्यानंतर आधीप्रमाणे सेम पुढच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि 3 हिरवे मोती इथे टाकायचे आहेत. तीन हिरवे मोती टाकून बाजूच्या हिरव्या मोत्यातून आणि वरच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. परत पुढं 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून 3 हिरवे मोती टाकून बाजूच्या हिरव्या मोत्यातून आणि वरच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. आता परत कॉर्नरचा षटकोन येणार आहे. त्यावेळेस 3 मोत्यातून सुई काढायची वरच्या आणि इथं 2 हिरवे मोती टाकावे लागतील, कारण बाजूचा एक हिरवा आहे आणि वरचे 3 गुलाबी आहेत. तर अशा पद्धतीनं आता आपल्याला कॉर्नरवरचे षटकोन या पद्धतीने करायचे आणि बाजूचे जे आहेत 2-2 मोत्यातून सुई काढून सेम आधी दाखवलं त्याच पद्धतीनं ही डिझाईन आपल्याला संपूर्ण करायची आहे. आता आपण हा तिसरा आतला राऊंड करत आहोत. तर कॉर्नरवरच्या 3 मोत्यातून सुई काढली आहे आणि हिरवे 3 मोती इथे टाकायचे आहेत. जे आपण 2 राऊंड बनवले त्याच पद्धतीनं हा तिसरा पण राऊंड आहे. इथं आपल्याला हिरवे मोती वापरून हा पहिला षटकोन आपण कंप्लीट केला आहे. यानंतर वरच्या 2 मोत्यावर आणि बाजूचं 1 मोती वापरून 3 मोती टाकून पुढचे षटकोन आपण करणार आहोत. हिरवे 3 मोती टाकत तर सेम आधीच्याच पद्धतीनं हा राऊंड इथं आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर हा राऊंड कंप्लीट करून आतला परत एक षटकोन मी केला आहे. कॉर्नरवर 3 मोती टाकून एक षटकोन केला आहे. त्यानंतर 2 मोती टाकून पुढच्या 3 मोत्यातून सुई काढली. हा सर्वात आतला राऊंड असणारी. इथं आपल्याला 2 मोती टाकावे लागतील. आता या चारी पण मोत्यातून सुई फिरून घ्यायची आहे. चारी पण मोत्यातून सुई फिरवल्यानंतर 2 मोती इथं टाकावे लागतील. सर्वात आतल्या राऊंडमध्ये 6 षटकोन येतात आणि त्यामध्ये आपोआप मधला एक षटकोन छोटा तयार होतो. जेव्हा आपण बाजूचे 6 करतो तेव्हा आपोआप मध्ये एक छोटं षटकोन बनतो. तर या राऊंडमधले आपले 4 षटकोन बनवून झालेत. मोत्यातून सुई काढत इथे परत 2 हिरवे मोती टाकायचे आहेत आणि हा 5वा षटकोन आपण करत आहोत. अशा पद्धतीनं मधला षटकोन आपोआप बनला आहे. सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे.
आता इथं शेवटी फक्त एक मोती टाकायचा आहे, जो की 6वा षटकोन इथं आपला कंप्लीट होणार आहे. एक मोती टाकून मधला जो आपोआप षटकोन बनला आहे त्याच्यातून एकदा सुई फिरवून घेऊ आपण. आता या मधल्या षटकोनामध्ये एक गोल्डन मोती फिट करायचा. अशा पद्धतीनं बरोबर समोरच्या मोत्यातून सुई काढायची आहे, म्हणजे मध्यभागी गोल्डनचा मोती फिट होईल. अशा पद्धतीनं मधली डिझाईन आपली आता कंप्लीट झाली आहे. आता या चौकोनामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. बाजूचे जे 6 चौकोन आहेत त्यामध्ये आता आपण डिझाईन बनवणार आहोत. तर यासाठी या चौकोनच्या कॉर्नरवर आपण आलोत. गोल्डन 4 मोती आहेत, तर इथं 2 पिवळे मोती आपल्याला टाकायचे आहेत. दोन पिवळे मोती टाकून गोल्डन 4 मोत्यातून सुई फिरून घ्यायची आहे. गोल्डन 1, गोल्डन 2 आणि पिवळा 1 आहे, तर पिवळे 3 मोती टाकावे लागतील. पिवळे 3 मोती टाकून बाजूच्या 2 गोल्डन मोत्यातून आणि वरच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. यानंतर या दुसरा षटकोन आपल्याला करायचा आहे. तर इथं 4 मोती आपल्याला आधीच मिळतात, पिवळे 2 आणि गोल्डनचे 2. तर इथं 2 पिवळे मोती आपल्याला इथं वापरावे लागतील. 2 पिवळे मोती टाकून हा दुसरा षटकोन आपण कंप्लीट करणार आहोत. आता सुई आपल्याला पुढच्या दिशेने न्यायची आहे. 2 नंतर 3 षटकोन आपल्याला खाली करायचे आहेत. तर हे पहा, मधल्या पिवळ्या मोत्यातून सुई काढते मी. तीन पिवळे मोती टाकून बाजूच्या 2 गोल्डन मोत्यातून आणि वरच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून या राऊंडमधला पहिला षटकोन आपण केला आहे. त्यानंतर मधला षटकोन बनवण्यासाठी बाजूच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढायची आहे. इथं आपल्याला 3 पिवळे मोती टाकावे लागतील. आणि या वरच्या 3 पिवळ्या मोत्यातून सुई काढायची आहे. आता हा शेवटचा षटकोन असणार आहे या लाईनमधला. तर 4 मोती आपल्याला आधीच मिळतात, तर 2 पिवळे मोती इथे टाकायचे आहेत. आणि सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. तर या चौकोनामधला अर्धा भाग आपण भरून घेतला आहे. हे पहा, 1, 2 आणि 3 या क्रमाने आपण षटकोन केलेत, म्हणजे त्रिकोण आपण भरला इथं. तर सेम याच पद्धतीने हे बाजूचे त्रिकोण आपल्याला भरायचे आहेत. इथं मी हिरव्या मोत्याने हे त्रिकोण भरणार आहे. 1, 2, 3 या क्रमानं इथं आपल्याला हे बाजूचे त्रिकोण भरायचे. तर ते मी आता तुम्हाला भरून नाही दाखवणार, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यामुळं हा चौकोन फक्त आता इथं मी कंप्लीट करते आणि त्रिकोण कसे भरायचे हे एवढं पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर इथे हा चौकोन कंप्लीट करते 2 मोती टाकून. सर्व मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे.
त्यानंतर वरच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि इथं 3 पिवळे मोती टाकून दुसरा षटकोन इथं बनवायचा आहे. सर्व मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर परत पिवळे 3 मोती टाकून तिसरा षटकोन बनणार आहे. सर्व मोत्यातून सुई फिरून घ्यायची आहे. आता हा शेवटचा आहे. तर इथं 5 मोती आहेत आधीच, तर फक्त एक पिवळा मोती आपल्याला इथं टाकायचा आहे. पिवळे 2 आहेत आणि गोल्डन 3 आहेत. एक पिवळा मोती टाकून हा शेवटचा षटकोन आपण कंप्लीट करत आहोत. धागा वापरल्यामुळं या डिझाईनला कुठेही ओढ बसत नाही किंवा अतिशय कडकपणा असं काही येत नाही. त्यामुळे मी याला धागा वापरते, कारण धाग्यामुळं डिझाईन अगदी प्लेन होते. वायरमुळं कुठं ओढताना जी बसते ती इथं बसत नाही. त्यामुळे मी ज्या अशा पसरट डिझाईन असतात त्यासाठी हमखास धागाच वापरते आणि धागा हा टिकायलाही खूप मजबूत असतो. डिझाईन जेव्हा बनवते तेव्हा आपण धुवून वगैरे सुद्धा वापरू शकतो. कुठेही धागा हा निसटत नाही किंवा तुटत वगैरे काही होत नाही. त्यामुळे माझा जास्त हा धागा वापरण्यावरच जास्त मी भर देते. या राऊंडमधला दुसरा षटकोन आपण बनवत आहोत. 3 पिवळे मोती आहेत, तर 3 पिवळे मोती टाकून व्हिडिओ खूप मोठा होत असला तरी तुम्हाला व्यवस्थित समजणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही डिझाईन बनवायला घेताल तेव्हा तुम्हाला कुठलाही अडचण नाही आली पाहिजे. त्यासाठी मी अगदी व्यवस्थित तुम्हाला दाखवते. शेवटी एक पिवळा मोती टाकून ही लाईन इथं आपली कंप्लीट झाली आहे. सुई आता आपल्याला खालच्या दिशेने घ्यायची आहे. एक गोल्डन आणि 2 पिवळे मोती आहेत, तर आता इथं 3 पिवळे मोती टाकून दोनच पिवळे मोती टाकलेत मी इथं. बाजूचे 2 गोल्डन आहेत आणि वरचे 2 पिवळे आहेत, तर 2 पिवळे मोती इथं वापरलेत मी. इथं एक पिवळा मोती टाकावा लागेल आणि सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. अशा पद्धतीनं या चौकोनमध्ये आपण पिवळे मोती वापरले आहेत. जेव्हा तुम्हाला कुठं समजत नसेल तेव्हा व्हिडिओ थोडा स्टॉप करायचा आणि एकदा व्यवस्थित झूम करून पाहायचं आणि मग संपूर्ण डिझाईन तुम्हाला बनवता येते. अशा पद्धतीनं आपण संपूर्ण जे आहेत ते भरून घेणार आहोत. तर हे पहा, हिरवे मी बाजूला कोणामध्ये भरून घेतलेत आणि अशा पद्धतीने ही संपूर्ण डिझाईन अतिशय अशी सुंदर डिझाईन ही झालेली आहे. नक्कीच करून पहा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.